दिंडोरी तालुक्यातील एकलहरे, पिंपरी आचला, चौसाळे, खोरीपाटा, निगडोळ त्याचबरोबर वारे परिसरामधील बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांसह सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या प्रकल्पांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दिवसभर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी या पावसानं अनेकांचे आर्थिक गणित विस्कळीत केलं आहे. ताशी वेगानं वाहणाऱ्या या वाऱ्यांमुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर वीज वाहिन्या आणि शेतातील संरक्षक बांधकामाचंही नुकसान झालं आहे. विशेषतः एकलहरे या ठिकाणी राज्य सरकारच्या सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये सौर पॅनल, लोखंडी संरचना आणि इतर यंत्रसामुग्रीचं नुकसान झाल्याचं समजतंय. काही ठिकाणी पॅनल उखडून पडल्यानं प्रकल्पांचं कामकाज विस्कळीत झालंय. नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समोर आला नसला तरी तो मोठ्या प्रमाणात असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. खोरीपाटा या ठिकाणी मार्केट कमिटीच्या शेड्सचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. परिसरातील शेतकऱ्यांनीही पिकांचं नुकसान झाल्याची तक्रार केली आहे. कांदा, भाजीपाला, आंबा, फळबागांना या अवकाळी पावसाचा फटका बसल्याचं सांगितलं जात आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. स्थानिक प्रशासन आणि महसूल विभागाचे पथक नुकसानग्रस्त भागांना आढावा घेत असून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याची तयारी सुरू आहे. अवकाळी पावसाच्या या तडाख्यामुळे दिंडोरी तालुक्यातील शेतकरी आणि सौर ऊर्जा प्रकल्प चालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. पावसाचे काही थेंब दिलासा देतात, पण अवकाळी पावसाचा एक झटका अनेकांचं वर्षभराचं कष्ट वाऱ्यावर उडवून नेतो अशी भावना परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नागरिकांनी व्यक्त केली आहे. माझे नाव दीपक दशरथ गडवजे. काल 3 ते 5च्या दरम्यान खूप वादळी वाऱ्या पावसामुळे आपल्या पॉलेवचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि वारा भरपूर होता, पाणी भरपूर होता. खोरीपाटा, चौसाळे, एकलहरे या परिसरामध्ये भयंकर नुकसान झाले. लोकांचे घरं पडले, झाडं पडले, विजेचे पोल पडले आणि शेतीचे बहुतेक नुकसान झालेले, घरांचे भरपूर नुकसान झाले. शासनाने याची दखल घेऊन आम्हाला भरपाईची मदत करावी अशी आमची इच्छा आहे. तेवढं सहकार्य शासन करावे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोरवणी.